ABP न्यूज, सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ। जनलक्ष्मी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित अकोलेची 25वी रौप्य महोत्सवी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दिनांक 15 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 11 वाजता विठ्ठल लॉन्स देवठाण रोड अकोले येथे आयोजित करण्यात आली आहे। या सभेस सर्व सभासदांनी उपस्थित राहावे असे आवाहन संस्थेचे संस्थापक चेअरमन श्री भाऊ पाटील नवले यांनी केले आहे। पतसंस्थेची आर्थिक प्रगती 31 मार्च 2024 अखेर पतसंस्थेचे वसूल भाग भांडवल 2,78,00,000 रुपयांपर्यंत पोहोचले आहे। संस्थेचा एकूण निधी 25,23,00,000 इतके आहेत। 200 कोटीच्या ठेवी असून गुंतवणूक 78,31,00,000 येणे कर्ज 145,48,00,000 आहे। संस्थेची मालमत्ता 1,08,00,000 इतकी आहे, तर खेळते भांडवल 231,05,00,000 इतके आहे। संस्थेची वार्षिक उलाढाल 1,363,71,00,000 इतकी उच्चांकी झाली आहे। ठेवी आणि कर्ज वाटप सध्या ठेवीत वाढ होत असून कर्जाचे प्रमाण कमी झाले आहे। गुंतवणूक वाढलेली असून CD रेशो 57% इतका आहे। संस्थेचा निव्वळ NPA 0% आहे, ज्यामुळे पतसंस्थेची वित्तीय स्थिती अत्यंत मजबूत राहिली आहे। 2024 करिता संस्थेला लेखा परीक्षण वर्ग अ मिळालेला आहे। सध्या संस्थेमार्फत सोने तारण कर्जावर 10 ग्रॅमसाठी 60,000 रुपये इतके कर्ज दिले जात आहे। आधुनिक बँकिंग सेवा संस्थेमध्ये RTS सेवा असून मोबाईल बँकिंगद्वारे सर्व व्यवहार करता येतात। संस्थेने सर्व कर्जासाठी रिबेटची योजना सुरू केली आहे, त्यामुळे सभासदांनी आपल्या कर्जाचे हप्ते किंवा व्याज नियमित भरून व्याज रिबेटचा लाभ घ्यावा असे आवाहन संस्थेचे व्हाईस चेअरमन श्री अशोक भळगट यांनी केले आहे। संचालक मंडळाचे आवाहन या वार्षिक सभेसाठी सर्व सभासद, ठेवीदार, कर्जदार व हितचिंतकांनी उपस्थित राहावे असे आवाहन संस्थेचे संस्थापक चेअरमन श्री भाऊ पाटील नवले, व्हाईस चेअरमन श्री अशोक भळगट आणि संचालक मंडळाचे सर्व सदस्य श्री रोहिदास जाधव, श्री केशव बोडके, श्री अक्षय नवले, श्री प्रवीण वाघचौरे, श्री तुषार सुरपुरिया, श्री साहिल मेहता, चारुदत्त पापळ, धनंजय बुरके, डॉक्टर श्री विष्णू पुळे, श्री रवींद्र खाटकर, श्री KB दराडे, सौ अनिता वाळुंज, सौ सोनाली भोर, कायदेविषयक सल्लागार ॲडव्होकेट श्री BG वैद्य व कार्यकारी संचालक श्री आत्माराम रंधे यांनी केले आहे। सभासदांनी या महत्त्वपूर्ण सभेला उपस्थित राहून संस्थेच्या प्रगतीत सहभाग नोंदवावा असे आवाहन करण्यात आले आहे।